नटे सावरी माळून आजसा तुम्ही जरा मी मदन मंजिरी सुबक ठेंग कानी असल किरत माझी देखणी नजरा माझी पाठ हाय कोरी माळून हो गजरा दिल तुम्ही जरा बघा तरी मंजिरी सुबक ठेंग। जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। आता अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरून इझिली तुम्ही इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा एक बॅकग्राऊंड इमेज ॲड करून घ्यायचे आहेत। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं। म्हणजे काय होणार आहे, एका क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे आणि याची जी लेंथ आहे ते आपल्याला काय करायचं आहे 13.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायचा आहे आणि हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे। बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याच इमेज लेअरला सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची जी ब्लेंडिंग ऑपेसिटी ते आपल्याला काय करायचं आहे 35% करून घ्यायचं आहे। 35% करून घेतल्यानंतर बॅक निघून परत एकदा तोच इमेज लेअर सिलेक्ट करून इफेक्टमध्ये जाऊन ॲड इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला स्पॉट कलर सिलेक्ट करायचा आहे। स्पॉट कलर सिलेक्ट केल्यानंतर परत काय करायचं आहे, स्टार्टिंग लाईन परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे हेड रिंग दिलेले फ्लावर हेड रिंग ते आपल्याला ॲड करून अशा प्रकारे या पण बॅकग्राऊंडला इमेज ॲड केला त्या इमेजवरती प्रॉपर अशी सेट करायची आहे। सेट केल्यानंतर याचीही लेंथ आपल्याला 13.21 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे सेट करायची आहे। आता सेट झाल्यानंतर बॅकग्राऊंड परफेक्ट सेट झालेला आहे। त्यानंतर तुम्हाला यावरती सगळ्या स्टार्टिंगला ग्रुप लेअर 4 ह्या दिसून येतील। त्या प्रत्येक 4 लेअरमध्ये आपल्याला इमेज ॲड करायचे आहेत। त्यासाठी ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे। एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर परत एकदा ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि तो तुमचा इमेज काय करायचा आहे ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे मी इमेज ॲड करून घेतोय। तुम्ही अशाच प्रकारे प्रॉपर या सर्कलमध्ये अशा प्रकारे इमेज ॲड करून घ्यायचा आणि इमेज ॲड केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे प्रत्येक याच्यात बघू शकता प्रत्येक आपल्याला काय करायचं आहे, फक्त इथं काय करायचं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता की आपण जिथं एडिट ग्रुपमध्ये आलो आहे बघू शकता आपल्याला ग्रुप 2 सिलेक्ट करायचं आहे, एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे, परत एकदा एडिट ग्रुपमध्ये यायचं म्हणजे 2 वेळा आपल्याला एडिट ग्रुपमध्ये येऊन इथं इमेज काय करायचं ॲड करायचं म्हणजे परफेक्ट इमेज तुम्हाला इथं बसून जाणार आहे। बघू शकता हा इमेज आपण प्रॉपर ॲड केलेला आहे। आता बॅक निघून आपण 3rd नंबरचाही अशाच प्रकारे ॲड करायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे 3rd नंबरला एडिट ग्रुपमध्ये क्लिक करून परत एकदा ग्रुप 1 सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि 3रा इमेज लेअर ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता अशा प्रकारे 3रा इमेज लेअर मी प्रॉपर ॲड केलेला आहे आणि बॅक निघून आल्यानंतर बघू शकता याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशा प्रकारे 4थाही इमेज लेअर आपल्याला काय करायचं आहे डबल ग्रुपमध्ये येऊन आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे मी 4ही इमेज लेअर प्रॉपर ॲड केलेले आहेत। तुम्ही तुमचे जे इमेज आहेत ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत। हे इमेज मी पण डॉक्युमेंट आणि डेमोसाठी यूज केलेले आहेत। तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते इथं क्रिएट झालेलं आहे। तर पहिलं ॲनिमेशन झाल्यानंतर सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 13.21 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर मटेरियलमधील बाकीचे जे इमेज आहेत ते प्रॉपर एक प्रमाणे काय करायचे इथं आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे। मी ही इमेज अशा प्रकारे प्रॉपर ॲड करून घेतोय। मी अशाच प्रकारे इमेज आहे तो प्रॉपर ॲड करून घ्यायचा आहे। बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला युनिक असा दिसून येणार आहे। तर इमेज ॲड करून घेतल्यानंतर प्रत्येक इमेजवर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं म्हणजे काय होणार आहे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। अशाच प्रकारे प्रॉपर प्रत्येक इमेज लेअर आपल्याला काय करायचं आहे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता प्रॉपर इमेज प्रत्येक आपल्याला फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर
याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. आणि नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्याआधी काय करायचं आहे, इमेज लेअरच्या खाली तुम्हाला ब्लॅक PNG दिसते, ती लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायची. वरती घेऊन आलं तर बघू शकता इमेजवरती प्रॉपर अशी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे, परत इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून इथे तुम्हाला हे 2 इफेक्ट दिलेले आहेत. तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 13.21 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून एक इमेजमध्ये सोडून 17.14ला पेस्ट करायचे. त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 21.2ला आणि त्यानंतर बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथे आपल्याला सेकंड म्हणजेच बघू शकता 15.22 या सेकंदाच्या बीटमार्कपासून चालू होणाऱ्या काय करायचं आहे, प्रत्येक एकाडे एक इमेज लेअरला अप्लाय करून घ्यायचं आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येईल. अशा प्रकारे बघू शकता आपण इफेक्ट अप्लाय केल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आणि एक PNG दिलेला आहे तो अशा प्रकारे ॲड करून अशा प्रकारे इथं सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट केल्यानंतर याची लेंथ प्रॉपर शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. म्हणजे सुरुवातीला हा PNG आपण यूज करणार आहे आणि अशा प्रकारे शेवट इमेजवरती अशाच प्रकारे करणार आहोत. तर बघू शकता स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं.